एकट्याच का बसलाय आणि रडताय का? अगं बाळा, मी माझ्या डोळ्यात कचरा गेलाय ना, म्हणून डोळ्यातून पाणी आलं. कचरा नाही गेला, तुम्ही रडताय. काय झालं? कोणी काय बोललं का? ओरडलं? असं काही नाहीये. असं कसं काही नाही? माझी दुसरी काकू आहे ना, ती मला खूप ओरडते, खूप त्रास देते. मला पण तुमच्यासारखं रडू येतं. पण बाबा म्हणाला स्ट्रॉंग व्हायचं. तुम्ही पण स्ट्रॉंग आहात, रडू नका. तुम्ही रडलात ना तर मला अजिबात आवडणार नाही. प्लीज रडू नका ना. हसा ना काकू, हसा ना. ही बघा माझी काकू आली. हो बाळा, तू जा, मला काम आहेत. हा नाही, ही ती काकू नाहीये जी मला ओरडते. ही खूप चांगली आहे. तुम्ही भेटा ना तिला, तुम्हाला पण आवडेल. बाळा, मला काम आहेत अगं, आणि मी नंतर भेटेन तुझ्या काकूंना. हा, प्रॉमिस? प्रॉमिस. ओके, बाय. बाय. हा बाबा. सावली, कुठे आहेस तू? अगं किती वेळ झाला, अजून निघाली नाहीस का? अरे सगळेजण इथं वाट बघतायत. नाही, एकदा साया झाल्या ना की पुढची कामं सोपी होतील. अगं हो, मी निघाले, मी येते लगेच. हा, ये. काकू, आज पण खूप छान शिकवत होत्या टीचर. खूप मज्जा आली. रियाज करून दमली असशील ना, आधी तुला घरी गेल्यावर जेवायला देते. हं, चल. हे दोघी इथे काय करत होत्या? स्वरसावली गुरुकुलाकडे जाण्याचा मार्ग. स्वरसावली म्हणजे या म्युझिक क्लासेस साठी गेल्या होत्या. राजकुमार त्या दिवशी बोललेच होते, गुरुकुलात कुठले तरी म्युझिक क्लासेस सुरू आहेत. म्हणजे अमृता ओवीला म्युझिक क्लाससाठी घेऊन आलेली, आणि अमृताने ती बॅग जी घाईघाईत स्वतःच्या मागे लपवली होती, ती म्युझिक क्लासचीच होती. वा वा वा, व्हेरी गुड अमृता. म्हणजे घरात गाण्याला एवढा मोठा विरोध असताना सुद्धा तू त्या बारकीला या म्युझिक क्लासला घेऊन येण्याचं धाडस करतेस. वा वा वा, मानलं अमृता आणि ओवी दोघींना मानलं. पण आता काय फायदा? मला सगळं कळालं. आता मी थोडी गप्प बसते. आता हा म्युझिक क्लासवाला बॉम्ब मी जेव्हा घरात जाऊन फोडेन, तेव्हा जे मोठं महाभारत घडणार आहे, त्यामधून तुम्हाला दोघींना कोणीच नाही वाचवू शकणार. मी स्पेशली प्रयत्न करणार की तुम्ही जास्तीत जास्त अडकाल या सगळ्यात. अमृता आणि ओवी, तुमच्या आयुष्याचे सूर आता बेसूर कसे होतील याची तयारी मी करणार. काय कॉन्टेंट मिळालाय. वाव. चला, थँक्यू सारंग सर. निघते मी. नाही वहिनी, थांबा. सरकारी काम आहे, कदाचित माझी मदत लागू शकते तुम्हाला. मी येतो तुमच्यासोबत. चला. अहो नको सारंग सर, मी ऑलरेडी कोणाला तरी सांगितलंय आणि माझं काम झालंच असं समजा. फक्त कागदपत्र कलेक्ट करायचे. नक्की? हो नक्की. आणि सारखं सारखं थँक्यू म्हणायला लावू नका हो. तरी पण थँक्यू सो मच.
चला येते मी. या. ओ सुपर हिरो, थांबा थांबा. विसरलात की काय मला? अरे पाव किलो तुला कसा काय विसरेन रे मी. हा, मी तुम्हाला लांबूनच ओळखलं असतं बघा. कसं काय? अहो तुम्ही बेळगावात त्या रतनला एका बुक्कीत टेंगू आणला असतो ना, आणि त्या रतनपासून माझा जीव पण वाचवला असतो. तुम्हाला विसरून कसं चाललेलं म्हणतो मी. यू आर माय सुपर हिरो. अरे पाव किलो पण तू बेळगावात होतास ना, तू इथे कसं काय आलास? आता मी इकडेच कायमचे राहायला आलेलो असतो बघा. आता मी पण तुमच्यासारखं पुणेकर झाला असतो की हो. अरे पण तू बोलतो बेळगावची भाषा की रे. ते सुधरेल हळूहळू. पण इथे तहसीलदार कचेरीमध्ये घरी सगळं ठीक आहे ना? हो हो, माझ्या आईने नोकरी करायची ठरवलेली असते. तिला इथे पुण्यातच नोकरी लागलेली असते. माझी आई किती जिद्दी आहे माहितीच आहे ना तुम्हाला. मला कसं माहिती असेल? अरे सॉरी सॉरी, तुमच्या दोघांची अजून भेट झालेली नसते. आता आम्ही पुण्यातच असतो ना. आता होईलच बघा लवकर. हे अबीर, अरे कुठं पळतोस तू? साहेबांनी तुला अर्जंट बोलवलंय, ये लवकर चल. सुपर हिरो बघितलं का, मध्येच अर्जुन काम आलं असतं. आता आजोबांनी बोलवले म्हणल्यावर जावंच लागेल. ठीक आहे, जा आता तू. आणि पुण्यात आलायस आता, आपण कधीही भेटू शकतो. हो हो, भेटू पुन्हा. बाय बाय सुपर हिरो. बाय बाय. जा. हॉलमध्ये कोणी नाहीये. कोणी यायच्या आत आपण लवकर रूममध्ये जाऊ. आणि ऐक, मोनिका काकूने बॅग चेक करायच्या आधी ही वही काढून कुठेतरी लपवून ठेवा. अगं काकू, काळजी नको करू. विठू माऊली आपल्या पाठीशी आहे. हो बाळा, चल. ती वही प्लीज काढून ठेवा, नाही तर ती मोनिका काकू बघेल. अमृता, हाय. लपाछपीचा गेम संपला. कुठून येत आता एवढं लपून छपून दबक्या पावलांनी? कुठून येत? कुठे गेलेला? देवळात. मगाशी सांगितलं होतं ना तुला, देवळात जाऊन येतो म्हणून. अरे हो, देवळात. ते प्रसाद